सध्याचं पर्व हे आषाढी एकादशी आणि पंढरीच्या वारीचं पर्व आहे. आपण ज्याच्या धाब्याला आलोय तो सीमेवर लढणारा, परोपकारी, दुसऱ्याच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा एक सैनिक आणि आपले घरदार कामधंदे सोडून पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि पंढरीला या वैष्णवांच्या मेळाव्यात सामील होण्यासाठी दुसरीकडे चाललेला हा जनसमुदाय. मग आता आपल्याला आजच्या प्रवचनात हे शोधायचंय की सीमेवरचा सैनिक परमार्थी का माळ घालून पंढरीला चाललेला वारकरी परमार्थी, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? जर तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला तर कपाळी बुक्का, गळ्यात माळ, पांढरा कपडा, भगवी पताका घेऊन चाललेला पंढरीचा वारकरी तुम्हाला त्याचं दर्शन घ्यावंसं वाटतं. हातात बंदूक, डोक्यात टोपी, शरीरामध्ये गणवेश घातलेला सैनिक पाहिला तर कदाचित त्याचं दर्शन घेण्याची तुमची भूमिका राहील का? खरा तर परमार्थ कुणाकडे आहे? आणि म्हणून हे सगळं परमार्थ, ही पंढरीची वारी, हा पांडुरंगाचा प्रपंच आणि हा एकादशीचा मेळा, याचा आमच्या आयुष्याशी, आमच्या कुटुंबाशी, आमच्याशी काय संबंध आहे हे थोडं समजून घ्या ना. उठले निघाले पंढरपूरला, उठले निघाले पंढरपूर. काय झाले? ती गेली म्हणून मी चालले. ती म्हणली चला आता तुम्ही, आता म्हणली चला मग जाऊ दे, काय हो तेवढीच वारी होईल माझी. चालले आपले सकाळी सकाळी नाही म्हणून तिथे लोक चला फिरायला, चला फिरायला. याला त्याला कुत्र जाऊन होती होती बाया, सगळं पस्तावा आला, टाकली करत होते. गेले म्हणले पाटा एक कुत्र लागलं मागं, म्हणले धरायला वाजता काढा तरी आत्याचं दुखणं महिन्याचं, म्हणजे गेले करायला मारुती झाला गणपती. तसं हे पंढरीच्या वारीचं जे फॅड आहे ना, फॅड, हे नेमकं काय आहे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला अभंग पंढरपूर आणि ज्ञान याचा मेळ घालणारा एक जनाबाईचा अभंग. फार सुंदर, छोटा, परंतु अडाण्यातल्या अडाणी माणसाला परमार्थ कसा समजून सांगायचा हे तत्वज्ञान ज्या ग्रंथात आहे तो ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. माऊली काय म्हणतात की हा एक असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये सर्व समाजाचं, संसाराचं आणि परोक्ष जीवनाचं ज्ञान सामावलेलं आहे. म्हणजे जडजड शब्द सोपे करून सांगणारी कोण? आमची जनाबाई काय म्हणते? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरिया टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कुणी, जनी त्याशी लोटांगणी. बरोबर का? फार बारीक ऐकत चला. प्रवचनकार खूप असतात पण ते फक्त प्रवचनच करतात. समाजामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांचा त्या अभ्यासाचा काही संबंध नसतो. घरात गेले तर महाराजासारखं त्यांचं कधीच कोणाशी चिंतन वागणं नाही. तर ते इथंच बसायचं, टमाटमा बोलायचं. त्याचा प्रपंच आणि त्याचा परमार्थ यांचा पुढे मेळ बसत नाही. तसं आपल्याला एखादा शाळेतला शिक्षक जसा मुलांना अभ्यास शिकवतो, त्या अभ्यासाचा त्याच्या कुटुंबाशी, त्याच्या व्यक्तिमत्वाशी काही संबंध नसतो. त्याला आपली जबाबदारी दिली म्हणून त्यांनी ती पार पाडली. तसा परमार्थ नाही. परमार्थ हा दोन्ही बाजूने असतो. तुम्ही ऐकता, तुम्ही काय करताय? भक्ती करताय. मी सांगतोय, मी काय करतोय? भक्तीच करतोय. दोघंही कोणी आपण भक्ताचे. इथं कुणी वेगळा नाही, फक्त व्यवस्था आहे. एकाला बसवायचं, त्यांनी सांगायचं, बाकीचे नाही ऐकायचं. याचा अर्थ आम्ही फार हुशार, तुम्ही फार अडाणी का? आता बारीक काय करू
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, याला ग्रंथराज असं म्हणतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी. का बरं राजा म्हणतात ग्रंथांचा याला? कारण याच्यामध्ये जी भाषा दिलेली आहे, याच्यामध्ये जे दृष्टांत दिलेले आहेत, याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे, ती आपल्या रोजच्या जीवनात पावला पावलाला आपल्याला अनुभव देणारी आहे. तुम्हाला कुठलं तरी हिमालयाचं एखादं झाड सांगल बा मी, आणि ते झाड संजीवनी आहे, आणि त्या झाडाचं फळ खाल्लं का माणूस मरत नाही. आपण ते झाड कोणी बघितलंच नाही, आणि माणसं मरायचे थांबले नाही. असा काल्पनिक जग परमार्थामध्ये माणसाला पटत नाही. वास्तविक जीवन दिसतं ते परमार्थात समजून सांगण्याची ताकद कुणामध्ये आहे? ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे. बघा, या जगामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण संभ्रमात असतो, भ्रमात असतो, अज्ञानात असतो. काय करावं समजत नाही. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय, अहिताचं काय, आम्हाला कळत नाही. बऱ्याच वेळा काही अहिताच्या गोष्टी आम्ही आपल्या हाताने करीत असतो. आपल्याला माहित नसतं की अहित आहे. आपण फार कमी विचारात सगळ्यात सोपा जीवनाचा मार्ग काढतो, तो म्हणजे सुखाने जगायचं. बरोबर? नीट विचारपूर्वक ऐकत चला. आपल्याला एकच गोष्ट सोपी वाटते, ती म्हणजे सुखाने जगायचं. आपण म्हणलं काय म्हणतो, सुखाची भाकरी खातो काय, लोक ताण देतो बाहेर का? बरोबर, सुखाची खातो ना मी, अर्धी मीठ मिरची खातो. कोणत्याची खातो? सुखाची खातो. झंझट मुक्त जीवन आणि आरामदायी जीवन हीच आमची सुखाची व्याख्या आहे. मग या सुखात दोन प्रकार आहेत, हे आम्हाला माहितच नाही. एक आहे भौतिक सुख, की जेव्हा खाली बसायला टाकलं मला, तुम्ही खाली बसले, मी याच्यावर बसलो, आणि तुम्ही म्हणता यायला काय सुखीकडे याच्या खाली बसायला टाकलं, आम्हाला खाली बसावं लागलं. बरोबर, सुखाची व्याख्या. एखाद्या कार्यक्रमाला गेले, व्हीआयपीला मोठ्याने सोपे टाकले, बाकीच्याला खुर्च्या मांडल्या, बाकीचे मुले काय बघा त्याला सोपे मांडले. आता कार्यक्रम तर ऐकायचा आहे, तो काही सोप्यावर बसून ऐकला म्हणून गेले चांगला ऐकता येईल असं आहे काही नाही. पण सुखाची व्याख्या त्याला सोपे मांडले. का बरं मांडले? मोठे माणसे. आता मोठे काय का मरायचे नाहीत का? याचे वजन मोठे. समाजामध्ये मोठं काय छोटं काय याचे सुद्धा भ्रम आहे. आपण खोट्याला मोठं म्हणतो आणि मोठ्याला वसवायला टाकतो. बघा, ही भ्रमाची व्यवस्था. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. हे आमचं मायेचं वेष्टन आहे ना, हे तर आम्हाला सुधरू द्यायला. या जन्माचा अर्थ आणि हे जीवन सार्थ करण्याचा मार्ग आम्हाला या आवरणामुळे समजत नाही. पडदा टाकला ना, पडदा पलीकडे मग सुंदर आहे, फार सुंदर बाग आहे, पण आम्ही जिथं बसलो ना, आम्हाला दिसू नये म्हणून मध्ये काय टाकला? पडदा टाकला. लोक म्हणले भारी बाग आहे, मला दिसलीच नाही. का नाही दिसली? मध्ये काय होता? पडदा. तसं आमच्या जीवनामध्ये या मायेचा काय पडला? पडदा पडला. हा पडदा फास करण्यासाठी हा दावा ठेवला. पडदा फास करायचा तुमचा. म्हणले आज मेजरचा काय दावा आहे, पुढे मेजर दाखवता का? याला म्हटले आमच्या हाताने डाळ होती, राग ती उचलली, हाडं होती ते गोळा केले, सगळं झालं. आता काय राहिलं? आता फक्त राहिला मेजर. हो, शरीर नाही. असं कसं? हे तर पडदा फास आहे ना. त्रिगुण असार, निर्गुण सार, सारा सार विचार हरिपाठ. हे शरीर नाशवंत, हे जीवन क्षणभंगूर, संपणार नाही. लय पैसा गोळा केला म्हणून काय आयुष्य वाढून भेटलं का? नाही. लय दवाखाना केला म्हणून अमर झाला का? नाही. आम्ही डॉक्टर असू ना, मला मरण कधी आहे हे माहीत नाही. तुमचं तर आमचं लांब राहिलं, तुमचं जीव तर तुमच्या हातात आहे. पण तुम्हाला
आमचं उदाहरण देतो. डॉक्टरला माहित नाही की आमच्या शरीरात काय. मला जर कोणी विचारलं डॉक्टर तुमचं ब्लड प्रेशर किती, मी म्हणलं मी तपासलंच नाही, साऱ्या गावात तपासलं, पण माझं मी गाव तपासलं. तुम्हाला साखर आहे गाव, मला काय माहिती, मी तपासलीच नाही. म्हणजे आमचंच आम्हाला माहित नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आम्ही भ्रमात आहोत. मी फार हुशार, मी फार शहाणा, मला लोक भारी म्हणते, मला लोक हुशार म्हणते. हा आमचा काय भ्रम आहे, भ्रम. हा भ्रमाचा भोपळा कधी फुटतो? ज्या वेळेस एखाद्याचा अंत्यविधी आम्ही पाहतो, अरे काय मेजर होता राव, आज ते इथं आम्ही जायचं झालं. इस तन धन की कौन बनाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अरे हाड़ जले जैसे लकड़ी की मूली, बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गुटा. ले पैसा. आणि लहान भाऊ होता, जरा अडचणी झाला. दादा जरा पैशाची नड होती, देतो ना. आता याच्याकडे मस्त आहे, याच्याकडे गरजेचं पडलं, तेव्हा नाही ना माझ्याकडे पैसेच नाही. आता खोटं बोलायला काय लागले. माणूस इतका विचित्र आहे. ते लांडगं तरी लबाड म्हणून प्रसिद्ध झालं, पण ते तरी बिचारानंतर कुठंतरी एखादं गुतलं ना, त्याला सुद्धा बिचाराला शरण यावं लागतं. लय म्हणतो लबाड लांडगं, लबाड लांडगं. कुठपर्यंत? फक्त पाठी उचलू शरण, चारडा पाठी घेऊ तरच लबाड. त्याच्यापुढे वागायला काय करत कोणी बसत, त्याला वाटतं आपली काय करावा, दया करावा. ते तरी दयाचा पात्र असणारा संसार उभा करत. आम्ही कशाय दसपट लबाड, इतके लबाड की आम्हाला मतलब सोडून दुसरं काही दिसत नाही. त्या मतलबापायी आम्ही आई बा भाऊ बहीण मेहुणे पाहुणे सगळे हे मतलबात परिवर्तित केले. आईकडे मतलब असन आईला जीव लावायचा. ज्याची आई खुरपीती, ज्याची आई काम करती, ज्याची आई पोरं सांभाळीती, ज्याची आई पोरं शाळेत नेऊन घालती, ज्याची आई आपलं लक्ष पूर्ण तुमच्या संसारात येते, प्रत्येक एकाला वाटतं आई माझ्याकडे असावं. आणि ज्या क्षणी आईला अर्धांगवायू होतो, ज्या क्षणी आईचं आग्न मुक्त करावं लागतं, प्रत्येकाला वाटतं ही व्याज माझ्याकडे काय आली, त्याच्याकडे काय जात नाही. का बरं? का बरं? काय बदल झाला? आई तीच, फक्त कार्यक्षमता कमी झाली की आम्ही लगेच परिवर्तित होतो. म्हणून तर कबीर एका दोह्यामध्ये म्हणतो महाराज, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामत करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. भाई बहन बहन जोरो और साले, जिनका यारो भला किया वो भी मिठा न बोले. बड़ा प्यार जोरों पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे होता. हे सगळे पैशाचं जाळ आहे. पैशाचं म्हणजे काय? सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मोठेपणा, याच्यासाठी हपापलेला समाज वास्तवात मात्र दगडाच्या देवाची पूजा करतो, पण अर्धांगवायू झालेल्या आईला हात लावीत नाही. अरे इथं संधी आहे ना. अरे तुला राजा आहे आज, तुला मोठा महाराज, तुला मोठा श्रीमंत, तू फार मोठा पुढारी, पण जेव्हा जन्माला आला तेव्हा भोवळा चालता ना. तुझं हाकणं बुद्ध कुणी काढलं? तुझ्या आईनेच काढ. कोण दुसरं काढित? अजिबात नाही, अजिबात नाही. बाकीचे लोक असे नाकाला रुमाल लावून बस, हे तुझं पोरगा आलो. ती बिचारी काय करते? असं का? काही नसलं तर पदर घेते, पुछती. का बरं पुछती? माया. काय माया आहे. त्याच आईला एक दिवस असा आहे की लोक घ्या, गोठ्यात घ्या, इकडे नको, इकडे नको. ज्याने हे साम्राज्य उभं केलं त्याचं राज्य किती वेळ टिकतं? जोपर्यंत त्याच्याकडे सत्ता आहे, जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत त्याच्या शरीरात धारदाकटपणा आहे, सामर्थ्य आहे, तोपर्यंत. ज्या क्षणी जात त्या क्षणी हे जग त्याला सोडून जात.
एखादा खासदार आहे, लोक त्याला मोह लागले, हो साहेब साहेब साहेब. ज्या क्षणी तो माजी होतो लोक त्याला काय खायचे, जाऊ साहेब आले, जाऊ आपलं काही काम नाही का. कामाची मतलबी दुनिया, फक्त कामापुरता विचार करणारे. इथं तुम्हाला तुमचा मतलब नसेल तर कोणाला तुमचं घेणं नाही. आता तुम्हाला अभंग, ही ओवी आणि हा परमार्थ याच्यातल्या गोष्टी थोड्या समजून घेण्याची गरज आहे. काय म्हणती जनाबाई, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आता काय ज्ञानेश्वरीत म्हणून ती म्हणती वाचा, ती बरी नाही म्हणली. एखादी कथा वाचा, एखादी पिक्चरची स्टोरी वाचा, एखादं नाटक वाचा. तिने काय सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी. आता याच्यात थोडा घोटाळा बरं का महाराज. वाचणे आणि पारायण करणे याच्यातला फरक थोडा समजून घ्या. गावगाव सप्ते चालू. पहिले वर्षातून एकदा असायचे, आता वर्षातून 2दा 3दा, काही ठिकाणी तर कायम 12 महिने सप्तेचे काम का चालू असतं. सप्ताह मिळलं की काकड्यापासून रात्री जागरापर्यंत सगळे कार्यक्रम सगळ्या गावात चालले. मग प्रत्येक सप्त्यात ज्ञानेश्वरीचं पारायण आलं. पारायण चालू झालं का पहिला धाक वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला पहिला धाक काय, 7 दिवसात उरकायचं बरं. उरकायचं आता उरक शकतो पाहिजे तुम्हाला. असा ते पावसाचे दिवस पेरायच्या टायमाला आपण काय करतो, उरकीत चाललं जाणार चालली पावर चालली नुसती. ज्याचे वावर मोकळे केलेत, नांगरलेत, त्याच्यात पाळ्या घातल्यात, त्याला किती पाळतात. आता ज्याच्या वावरात ढेकळा अजून तसेच आणि त्याची पावर चालली. बरं हे शेतकरी सगळे काय, सगळे इमानदार नाही. काही लोक नगरमध्ये राहायला आणि शेती गावाकडे फोन, पेरून टाक आपलं. यांनी ढेकळं बघितलं नाही, त्याकडे पैसा झाला जास्त, वावरं घेतली इथं पैसे गुटवायला. याला काय घेणे, काळ्याची शाव म्हणजे काय, फोन करून टाकतो, आपलं पेरून टाक. याला काय घेणे, पैसे मिळण्याचे मग होता, पैसे टाक माझ्या खात्यात पैसे टाक. हे टाकले पैसे, तिथं खाली सगळे ढेकळं तसेच चालली बाबा उडत पेरलं बरं का. त्या फोटो काढला, व्हॉट्सअप टाकला. त्या व्हॉट्सअपवर शेती होणार आहे का, नाही. शेती हा सगळ्यात प्रामाणिक धंदा. या जगात सगळं जग लबाडी करू शकतं, सगळं जग लबाडी करू शकतं. दूधवाला पाणी घालू शकतो, डॉक्टरही फसू शकतो, वकीलही फसू शकतो, मास्तरही फसू शकतो, दुकानदार तर फसू शकतो, सगळे फसू शकतात. ती एकच माणूस आहे जगामध्ये की जो फसू शकत नाही. तो म्हणजे कोण, आमचा शेतकरी. शेतकरी कोणाला फसवीन, काळ्याला फसवीन का, पावसाला फसवीन का, पाण्याला फसवीन का, फसवं पाणी दिलं फसवं पाणी दिलं काय करेन तू. पाण्याला काय द्यावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल. पेरायला काय करावं लागेल, त्याला बीज पेरावं लागेल का, दुसरं काय पेरीन देतं. त्याला फसवीन, बियावाला फसवीन, त्याला कुणी फसवीन, पण तो कोणाला फसवू शकत नाही. म्हणून तर शेतकऱ्याची व्यथा ही ज्ञानेश्वरीची मूळ पायाभरणी आहे. हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्या दिल्या. खरं तर ज्ञानेश्वरीची उत्पत्ती काय, 709 श्लोकाची भगवद्गीता 18 अध्यायामध्ये वाटली गेली. अर्जुन विषाद योग अध्यायापासून तर मोक्ष संन्यास योग अध्यायापर्यंत भगवद्गीता क्रमाक्रमाने सांगितली गेली. ही 18 अध्यायात का गेली, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली दुखणं घेऊन. ज्या युद्धभूमीवरती अर्जुन उभा होता त्याने जेव्हा निरीक्षण केलं का समोर माझे चुलते, समोर माझी भावकी, समोर माझे गुरु, समोर माझे भीष्माचार्य आणि यांच्या समोर मी लढायचं, हारलो तरी माझं नुकसान आहे आणि जिंकलो तर कोणा विरोधात जिंकलो म्हणले, माझ्या गुरुच्या विरोधात जिंकलो. कोणाचा अपमान आहे, माझाच अपमान आहे, माझ्या गुरुचा अपमान आहे. म्हणजे शेवटी काय, हे नको बा आपल्याला, हे याच्यात नको, भीक नको, पण कुत्रे आवडते आपला बिचारा बसला म्हणला नको बा, आपले पाया पडत बा, ती सत्ताही नको, ती संपत्ती नको, ती इस्टेटही नको आणि ते राज्यही नको मला. आणि मग रडणाऱ्या धनुर्धार अर्जुनाला युद्धापासून परावृत्त झालेल्या विचारांना युद्ध करण्याला प्रवृत्त करण्यासाठी उपदेश करताना
जो विचार म्हणला त्याला भगवद्गीता म्हणतात. काहीच नाही, भगवद्गीता म्हणजे काय फार वेगळं काय घडलं असं नाही. जसं आपलं प्रवचन किती वेळ चाललं, तासभर चाललं. भगवद्गीता किती घंटे चालली, फक्त 48 मिनिटात कार्यक्रम संपला. 48 मिनिटं फक्त दोघांचा संवाद झाला. त्या 48 मिनिटात भगवद्गीता संपली. त्या 48 मिनिटात काय घडलं, जो अर्जुन त्याचं गांडीव धनुष्य टाकून बसला होता, डोक्याला हात लावून आपल्याला लढायचं, मग टप्प्याटप्प्यावर त्याला युद्धाला राजी करण्याचं काम कोणी केलं, भगवंताने केलं. जसं एखादा पोरगा म्हणतो मला लग्नच नाही करायचं, मग त्याच्या घरातले लोक त्याला राजी गाव असं नसतं, असं नसतं, काय करतो तू, येणार का तू. एखादा म्हणतो मला ही पोरगी नाही पसंत, मग घरचे लोक त्याला समजून, अरे बाबा असं काय करतो, आपलं काही बाजार आहे घ्यायचं, अरे बाबा चांगले सोयऱ्यातलंय नात्यातलंय कसं का असं ना. मग त्याला तसं पटून द्यावं लागत, त्यालाही गीता सांगावं लागते ना, त्यालाही गीता सांगावं लागते. हे काय सोपं समजू नका तुम्ही. या जगात गीता घडोघडी चालली का. एखाद्याला एखादी गोष्ट नाही पटली तर त्याला पटवून देण्याचं काम जो करतो त्याला काय म्हणतात, गीता म्हणतात. आणि मग ही गीता आपण काय केलं, हिचं पारायण चालू केलं. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं पारायण चालू केलं. पारायण कसं असतं, हे असावं कसं आणि असतं कसं, याचा थोडा बारीक विचार करा. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, काय म्हणतात, गीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. आता आमचे पारायण काय चालले, एक महाराज व्यासपीठावर बसतो, 100 बाया पुढे पुस्तक घेऊन ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घेऊन बसतात, सुरू करतात, नमो बायाला कळा ना, बोलणाऱ्याला कळा ना. आणि मग ते पान उलटा 2 पानं भुकले. बायांनी काय केलं, बाया म्हणजे आता डोकं लावायला नको, बायांनी डायरेक्ट काय केलं, पहिला अध्याय समाप्ती तिथं बोट ठेवलं आणि महाराज म्हणले ना, इति श्री गीतायाम प्रथम अध्याय समाप्तम. बाई म्हणली आली गाडी रुळाव गाडी आली, लगेच बाईचं बोट चालू झालं. अशाने तुम्ही सुधारायचे का आम्ही सुधारायचं, कोण सुधारण बरं. अशी पारायण केल्याने काय सुधारलं सांगा बरं, गावाचा कोण सुधारलं सांगा बरं. पारायण असं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव घेतल्याशिवाय अनुभूती नाही आणि अनुभूतीशिवाय परमार्थ नाही. आम्हाला वाटतं आम्ही उपकारच करतो, पारायण करतो म्हणजे काय करतो, उपकार करतो. मग त्या पारायणवाल्या बाया 4-5 दिवस झाले गावातल्या मंडळामध्ये, हो आम्ही किती वेळे पारायण करतो, आम्हाला काय लुगडे बिगडे आहे का नाही, बरे आहे उपकार केले आमच्यावर, मग आम्हाला काय आहे का नाही, आमचा सत्कार ठेवा. म्हणजे सत्कारासाठी आम्ही आपापलेलो, पुढे गेलो सत्कार. महाराजाला वाटतं आपल्या घरात हार पाडावा, आता हे हार आणून ठेवला, बरोबर आणून ठेवला. आता आमची एकच विनंती आहे, हार जगात कोणाला घालायचा, फक्त दोघांना घालायचा, एक तर देवाला घालायचा नाही तर मढ्याला घालायचा. आम्ही धडमडही नाही आणि धड देवही नाही, आमच्या घरात घाल घालतात. त्याच्यामुळं हे आपापलेली जी समाज आहे ना, याच्यातच परमार्थ शिकायला लागली, वाट लागली. आणि मग ही पारायण चालू. कोणाला ज्ञानेश्वरी कळलं. महाराजांनी काय केलं, याला करायचं होतं प्रवचन, यांनी एका ओळीपुरता आपला अभ्यास केला. जसं ती पुस्तकं आता पहिले एवढ्याला ढोकळे असायचे वाचायला, पुढे शिकायला गेले ना, ज्याला कोणाला डिग्री मिळवायची होती, डिग्री म्हणजे काय असे मोठ्याले ढोकळे. आता निघाले अपेक्षित, त्याच्यापेक्षा आता निघालं पॉकेट डायरी. खिशात BA ची डिग्री कुठे आहे, हे खिशात आहे काय, हे 4 पुस्तकं खिशात एवढे बारीक आहेत ना, एवढे वाचले तर मी कोण झालो, BA झालो. असं कसं BA झाला, एवढे 4 पुस्तकच BA झाला. मग ते अपेक्षित आहे. याला अपेक्षित अनपेक्षित काहीच कळणार, खालचं वरचं काही कळणार. म्हणजे आमचा वर्ग BA झाला, काय येतं त्याला, ते नका विचारू. अरे हे पूर्वी फक्त BA पुरतं BCom पुरतं होतं. आता तुम्हाला तर या शिक्षणाच्या बाजारात आमचा मुलगा MBBS झाला, हळू विचारावर काय येतं त्याला, नको तेच काही विचारू, बरोबर का. म्हणजे ज्याला शिक्षणाची खरी गरज आहे त्याला सुद्धा शिक्षण ऐकायचं, त्याला सुद्धा डिग्र्या ऐकायच्या. या अशी एकाच शिक्षणाने कोण सुधारायचंय, ना समाज सुधारायचाय, ना ज्ञान सुधारायचंय, ना विचार सुधारायचाय.
फक्त कागदोपत्र्याचे पोंगळे घेऊन हिंडायचं, माझ्याकडे 4 डिग्र्या, माझा पोरगा इतका हुशार, इतकी डिग्री त्याच्याकडे. आता काय त्या डिग्रीसाठी जातं डिग्रीला नाही. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूपमद गोपिका रमण, एवढे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलो न उतरीन, पुसता सांगेन हितगुज मग, बैठोनी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे या सीन लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. त्याला मुद्द्यावर येतो, मुद्द्यावर जास्त पालघाड लावायला इथं काय टेस्ट मॅच नाही 5 दिवस चालायची, इथं 20-20 मॅच आहे, इथं 5 मिनिटं इकडं 5 मिनिटं तिकडं, संपला खगान झाला, कावळा शिवला, विषय संपला. म्हणून थोडक्यात कधी कधी काय असतं, ज्या गोष्टीला जितकं बोलावं त्याच्यापेक्षा जास्त बोललं की उरलेला विषय अव्याप्तीमध्ये जातो. म्हणून काय सांगतो, माझ्या तुम्हाला हात जोडून विनंती, पारायण गावगाव जर करत असाल तर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, 9327 ओव्यांची ज्ञानेश्वरी दरवर्षीच्या पारायणामध्ये जास्तीत जास्त 1000 ओव्यांचा अभ्यास ठेवा. 1000 ओव्या 7 दिवसामध्ये हळूहळू त्या महाराजांनी ती ओवी वाचायची, त्या ओवीचा अर्थ सांगायचा, समोरच्यानी शंका विचारायची, महाराजांनी उत्तर द्यायचं. जर महाराजाला नाही जमलं तर महाराजांनी दुसऱ्या दिवशी अभ्यास करून घ्यायचं. पुढे वाचा, गुगलला वाचा, आपल्या गुरुला विचारा. आता गुरुही पण असे झाले, बिगर ज्ञानाचे गुरु झाले, बिगर ज्ञानाचे गुरु झाले. गुरु कसा असावा हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आमचे गुरु म्हणजे काय, कालपर्यंत हा खेळकरी होता, आज माळकरी झाला, उद्या लगेच त्याच्या बोर्डावर आलं हरी भक्त कोणाला म्हणले, आता मागच्या महिन्यात धागा होता, गेल्या महिन्यात त्याच्या पार्टीला होता, नाही म्हणजे आता सुधारलो. इतकं ताबडतोब सुधारायला. अरे ज्या वाल्याने आयुष्यभर पाप केली देव त्याला म्हटला, भाऊ आता काय लगीन बदलला म्हणजे सुधारला नाही, तुला तपश्चर्या करावं लागेल. आम्हाला तर फक्त माळ गळ्यात गुंतली का लगेच आमची झाली तपश्चर्या, लगेच आम्ही डिग्री मिळाली. काय हरी भक्त पराय. हे जे थोतांड आहे, हे जे नाटक आहे, या नाटकाने वाट लावली कुणाची, परमार्थाची वाट लावली, बाकी कुणाची नाही. माणसं तर काय, हे माणसं तर डुप्लिकेट आहेतच, पण परमार्थ डुप्लिकेट नसताना परमार्थ डुप्लिकेट भासवायचं काम कुणी केलं माहिती का, अशा डुप्लिकेट लोकांनी केलं. कोण म्हणतं माहिती का महाराज, तुकडोजी महाराज एका ओवीमध्ये म्हणतात, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे श्रम, देवाची या नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडला. नाव देवाचं घ्यायचं, काम मात्र राक्षसाचं करायचं. बरोबर, पूजा करायची, देवदेव करायचा, भजन करायचं, बांधाव गेलं का भावासंग भांडायचं, घरात गेलं का बायको संग भांडायचं. बरोबर ना, भांडणं चालून भजनही चालू, असं कसं काय होईल. जो भजन करतो त्यांनी भांडणं करू नये. हा म्हणतो देवळात गेलं का माझं भजन चालू, घरात गेलं का भांडण चालू, मग काय करतो देवदेव का देवाने तुला पत्र दिलं, ये भाऊ भजन कर. भजनातून परिवर्तन होत नसेल तर भजन बंद करा. परिवर्तन नसेल तर परिणाम होणार नाही, आणि परिणाम होणार नसेल तर परमार्थ घडणार नाही. तुकडोजी महाराज कशाला, ज्ञानेश्वर माऊलींच्या या चिंतनाचा एवढा मोठा प्रभाव जगावर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही वाट लावून टाकली. काय केलं तुकाराम महाराज, या आमच्या महाराज लोकांना तुकाराम महाराजांनी एकदा फैलाव घेतला. बरोबर, कथा करून या दावी प्रेम कळा. काय कबारी काय करत चला, कारण आमचे सगळे महाराज पंढरपूरला, त्याच्यामुळे आम्ही उरलेल्या लोकांना थोडं समजून सांगतोय. हे ऐकून घ्या. कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची. बरोबर का, तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची, टिळे टोपी माळा. बरोबर का, बारी काय करत चला, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. हे गवाळ कशाचं आहे, देवाचं. टिळे टोपी माळा देवाची गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. हे कम बाळगलं,
हे पोटासाठी बाळगलं. कशासाठी? पोटासाठी. देवाचं आमचं नाही, तुम्ही तुमचं बघा. आमचं पोट ह्याच्यावर चाललं म्हणून आमच्या गळ्यात माळे, याचं पोट आमचं याच्यावर आहे म्हणून आमच्या डोक्यात टोपी आहे, म्हणून आमच्या कपाळी बुक्का आहे. का? याच्यावर आमचं काय? पोट आहे. तिने टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे, रूप कशाचं? गोसाव्याचं. भगवे कपडे घालायचे, निरंजन म्हणायचं, लोकांना वाटतं खरंच नवनाथ आले, खरंच साधू आला. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी कामलोभ. इतकं नाटक तुकाराम महाराज म्हणतात. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे. कीर्तन चालते ना, 50,000 रुपये घेतल्यावर कीर्तन कर काय बरोबर. असा पडतो, असा रडतो, असा पुढे आणतो, असं उडवतो, जस काय एखादी नाचणारी नाचतो. बरोबर का? 50,000 सुपाऱ्या घ्यायच्या म्हणलं तर काय फुकट देतं का? लोकांना पटलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे ना. मग कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विना डोळे गळतात. प्रेम शून्य पण दाखवायचं. सीता वनवासाला गेली, जस काय यालाच वनवासाला. बरोबर. सीता वनवासाला गेली, तिचे हाल झाले. यांनी 50,000 रुपये घेऊन घरी जाऊन बसला. का बरं? सांगितलं ना तुम्हाला, सीतेचे हाल झाले हे सांगायला किती खर्च येतो? 50,000 रुपये खर्च. महाराज आले, दहाव्यात सांगून गेले काय काय खरंय संसाराचं म्हणले. आता मेजर गेले, काय घेऊन गेले? काहीच घेऊन नाही गेले. पण हे सांगायचे महाराज किती घेऊन गेले? 25,000 घेऊन गेले. बरोबर का? म्हणजे बघा काय घोटाळा आहे. सगळे नीट बारीक आहे का घोटाळा कुठे? मेजर काहीच घेऊन गेले नाही, हे सांगायला आलेले महाराज काय घेऊन गेले? 25,000 घेऊन गेले. किती मोठा परमार्थ बघा, किती मोठा घोटाळा आहे परमार्था, किती मोठं स्कॅन्डल याच्या. नीट बघा, नीट ऐकून चला, बारीक ऐकत चला. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर असून या भागात का आलो? हो, हात जोडे. अगं आमचा धंदा नाही, ज्याला द्यायचा असेल त्यांनी द्यावा. जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही सुदैवाने एका गावचे कोण आहेत? सरपंच आहेत. आम्ही म्हणतो आमच्या गावात याच्या पाया पडा, त्याच्या पाया पडा. हो साहेब, आमच्या गावाला द्या काहीतरी. त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे गेलो, ज्याच्याकडे 2 तास मेहनत घेतली, त्यालाच पाया पडायचं. बा आमच्या गावातले हाल आहेत, रस्ते नाही, आमच्या गावात आमच्या वस्तू नाही, एवढी आमच्या गावात परिणाम आहे. तू काय द्यायचं ते दे, तू जे देशील ते गावातल्या विकासाला लावीन. अशा पद्धतीने आमचा परमार्थ चालू. बाकी आम्ही तुम्हाला, तुम्ही आम्हाला लाखही दिले तर रुपये घरात आम्ही घेत नाही, आणि तुम्ही आम्हाला काही दिलं नाही तर आम्ही तुम्हाला फोन करून म्हणणार नाही. ही तुमची इच्छा. पण परमार्थात एक गोष्ट मात्र सांगितलेली आहे, परमार्थ एकाच सांगू नये, पण परमार्थ कधी फुकाट ऐकू नये. पण का नीट बारीक आहे का? हे तुम्ही म्हणायला नाही मागितलं ना, जाऊ द्या बोलते, कॅन्सल करून टाका. तसं नाही. कुणी कुठं पोथी जरी वाचली तर ऐकणाऱ्या बाईंनी काय करावं? रुपया घेऊन तिथं टाकावा. एखाद्या देवळात गेलो, देवाचं दर्शन घेतलं, ज्या देवाचं दर्शन घेतलं त्या देवाच्या दर्शनानंतर तिथं दानपेटी असेल तर दानपेटीत, नाही तर देवाच्या पायापाशी काही का व्हायना रुपया 8 4 जशी दानत असेल. ऐकत लय आपली, पण दानत नसते बरं का आपली. आपण त्या रुपयातले सुट्टे करतो. बरोबर का? आम्ही 10 एका बाईकडे 10 रुपये होते. बाई म्हणली सुट्टी भेटते ना आम्हाला, 10चे सुट्टे का भेटायचे? बाई नाही म्हणली, मला काय करायचं होतं, 5 भिकाऱ्यांना द्यायचे होते. बाईकडे किती रुपये? 10 रुपये. म्हणलं बाई एकाला 10 देऊन टाक ना. नको नको. एक महाराज म्हणले जेवढ्या जास्त लोकांना देतात तेवढं जास्त पुण्य भेटेल. बरोबर का? हे पुण्याच्या बाजारात गेली, प्रत्येक सुट्टी आहे का? सुट्टी आहे का? मग शेवटी काय म्हणला? की भिकारीच म्हणलं बाई इकडे इकडे काय पाहिजे तुला? सुट्टी पाहिजे का? मग म्हणले बाई एक काम कर, तुझे 10 रुपये दे, तुला मी 8 रुपये मागत होतो. बाई म्हणली बरं झालं बाई, एक भिकारी बी कटला आणि माझे सुट्टे पण झाले. असं तर पुण्य गोळा करायला निघालो. एका घरात एक साधू आला. बाईला म्हणलं बाई 11 रुपये दे, तुझं कल्याण होईल. बाईला वाटलं आजपर्यंत लाखांनी घातलं तरी कल्याण झालं नाही, 11 जर कल्याण होत असेल तर किती भारी. बाई त्याला बसून ठेवलं, बस 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 11 आणते असं तसं करत बाई 11 आणली गेली. याला माहित झालं की बाई भाई. हा म्हणला बाई 20 रुपये दे, तुझ्या नवऱ्या सगळं कल्याण करतो तुझं. हा म्हणला प्रत्येकाला खर्च किती आला? मी 11, माझ्या नवऱ्याला 11. किती रुपये लागले असते? 22 रुपये लागले असते. किती वाचले? 2 वाचले. ती परत 11 घेऊन गेली आणि 20 रुपये घेऊन आली. बरं का? 20 रुपये घेऊन आली. आणि मग तो साधू
आता साधू म्हणजे काय चमत्कारिक असतात ना. साधू म्हणला बाई 51 रुपये दे तुझ्या अख्ख्या खानदानीचं कल्याण करतो. बाई खानदान मोजायला लागली, किती लोक आहेत आपल्या खानदानी. म्हणले आमच्या खानदानी 51 लोक आहेत. बाई म्हणली तो साधू म्हणला 51 रुपये दे, अख्ख्या खानदानीचं कल्याण करतो. बाईला वाटलं रुपयाला माणूस पाडाय. किती रुपयाला माणूस पाडाय? रुपयाला माणूस पाडाय. बाई गेली, पैसे करून 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 51 रुपये आणून दिले. बाईनी परत 51 देऊन त्या साधूचं दर्शन घेतलं. थोड्या टाइम नवरा आला. नवऱ्याला कहाणी सांगायची ना, मी कशी जिंकले, मी किती हुशार, मी कसं गंडावलं, हे बाईला सांगायला अप्रूप वाटत. भाजी जरी आणली ना तर घरात भाजी करायची चिंता म्हणून बघ बरं केवढ्या लगडी असत, आता काय घेणं पड केवढ्या लगडी असत. ती बाय असं केवढ्याला असत, बघा ना घरी बघा ना. मग बाई रंगून रंगून सांगते, तो मुर्दा 20 रुपये म्हणला, पण मी काय तुमची बायको कच्ची आहे का? मी त्याला म्हणलं 10 देतो का, 10 देतो का, 10 वेळा म्हणली. तो म्हणला नाही जमायचं. मग मी त्याला 11 म्हणली. करीत 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 14-15 जमला. तुमची किती वाचवले? मी 5 वाचवले का नाही? बाईचा नवरा म्हणला अगं तुझे तरी 5 वाचले म्हणती, तू गेली 4 वाजले, त्याला गिऱ्हाईक लागलं नाही, आणि शेवटी 5 वाजता तो मला भेटला. म्हणलं भाऊसाहेब गडी घेऊन जा. शेवटी गडी फुकाट आणली. बाई डोक्याला हात लावला. मी 5 वाजूच तर थांबले असते तर मलाही फुकाटच भेटले असते ना. शेवटी शिजवायची कधी होती? संध्याकाळी शिजवायची होती ना. पण आमचा दमत नाही आम्हाला. अरे आम्ही व्यवहारात एवढे येणे झालो की आम्हाला काहीच कळा ना. ही धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत करोते अशुभम प्रज्ञा अपराधम तद उच्चते सर्व एवं प्रकोपन. आम्हाला काहीच कळा ना. भावकी सोडितो, भावकीत फक्त 10 वेळा डोके करतो, आणि वावर दुसऱ्याच कोणत्या तरी एखाद्या वारवाड्याच्या वेळेत जातो. का म्हणतो? पैशाची मतलब पण तुम्हाला मला काय सगळी कोण भावकी आणि मध्ये याचं वावर. आणि भावकी म्हणली तर तो काम म्हणा, पण आमची ऐकवत एवढीच आहे. हा मला पैशाची मतलब, मला काय घेणे भावकी फिरफिरचं, मी नाही ओळखीत कोणी भावकी. आणि मग दुसरा आणून ठेवला भावकंडी. बघा का आमची बुद्धी कशी भ्रष्ट आहे बघा. फक्त 10 वेळापुरताच म्हणतो नाही मला जावं लागेल, डोकी करावं लागेल, लाजत म्हणतो. याचं कधी दर्शन नाही, याचा कधी संवाद नाही. पण 4 लोकांचे नको वाटायला म्हणून इथल्या नाव्याकडे नाही का पडत चपरीत जातो, डोके करतो. का तुमचं काय स्वतः फिटलं? हा आमचे चुलते वाढले, पण चुलत्याचं याचं कधी बोलणं नाही. चुलत्याच्या शेजारी वावर, पण इकलं बोलला बालच्याच माणसाला इकलं का पैशावाले निघलं का? 2 रुपये जागा भेटले म्हणून दुसऱ्याच माणसाला वावर इकलं. किती वेळ टिकते 2 रुपये? किती वेळ टिकते 2 रुपये? पिढ्या टिकतील का? नाही. अरे पैसा ही गोष्ट अशी आहे, ही लक्ष्मी सगळ्यात चंचल आहे. आजचा सावकार उद्या भीक मागत असतो, आणि आजचा भिकारी उद्या सावकारकी थाटीत असतो. हा तर या पैशाचा घोळे. म्हणून तर लोक सरस्वतीचे पूजक होण्याऐवजी लक्ष्मीची पूजा करतात. खरं तर लक्ष्मीची पूजा ही वर्षातून एकदाच असते. का बरं वर्षातून एकदा असते? पण आम्ही आपलं काय म्हणलं लक्ष्मी पूजा रोज सकाळी दुकान उघडलं तर लक्ष्मीची पूजा. अरे लक्ष्मीची पूजा आणि सरस्वतीची पूजा दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू. पण जो सरस्वतीची पूजक आहे लक्ष्मी त्याच्या पायाखाली असते, पण जो लक्ष्मीचा पूजक आहे त्याच्यासारखा असंतोष जगात कुणाकडेच नाही. थोडं जड वाक्य झालं, जरा हलकं करतो. बरोबर, जो लक्ष्मीची पूजा करतो तो माणूस समाधानी नसतो, कधीच नसतो. ज्याच्याकडे 1000 रुपये तुम्हाला वाटतं का तो खुश आहे? तो नेहमी पाहतो आणि माझ्याकडे 1000चे काय माझ्या खिशात 2 लाख रुपये त्याच्या खिशात. दुःखी असतं, अरे त्याच्या खिशात लाख आहे, माझ्या खिशात 1000 आहे. तो असा कधी विचार करीत नाही याच्या खिशात 100 आहे, माझ्या खिशात 1000 आहे, त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, समाधानी नाही. ज्याला लाख मिळाले तुम्हाला वाटतं का लाखातला समाधानी? लाखावाला म्हणतो त्याच्याकडून पडले लाख. पूर्वी लोक लखपती म्हणायचे, आता सारं गाव लखपती झाले. आता तर बाया लखपती व्हायचं काय म्हणले ना, आता म्हणले आता बायाला भेटायचे पैसे. हे हरामचं खायचं कोणी काय डोक्याने मला कळाला. मी तर सरकारला विनंती करतो साहेब, मेजर विनंती करतो, तुम्हाला जर या समाजाला द्यायचं असेल ना तर एक स्कीम करा. काय स्कीम करा? ग्रामपंचायत समोर एक गाढा उभा करा. काय उभा करा? गाढा उभा करा. आणि एक तुम्ही GR करा. जो कुणी या गावचा नागरिक या गाढा
देवाची लाच खाईल त्याला 11 रुपये अनुदान भेटेल. किती रुपये अनुदान भेटेल? 11 रुपये अनुदान भेटेल. बाई म्हणून इळभरा खुरपायला जायचं, तेव्हा पुढे 200 रुपये मुर्दा देतो आणि तो मी म्हणतो माझ्या कांद्याची पट्टी आल्या होती त्याच्यापेक्षा 1 लाख खाल्ली 11 रुपये भेटले. दिवसातून 10 लाख खाणं आहे ना, आपल्याला गरज पडली गेला तर लाख खायचं द्यायचं माग. काय कुणी कोण फुकाटचं खायची सवय. आणि या समाजाने काय घडणार आहे? कष्टासाठी कुणी मर, बरोबर का? तुकडोजी महाराज काय अभंगात म्हणतात, कष्टासाठी कुणी मर, प्रतिष्ठेसाठी आम्ही दुरो, लोभासाठी कुणासही स्मरो, ऐसेच झाले जनी. काय कुणास ठाऊक प्रतिष्ठेला एवढी किंमत आली की लोकांना व्यवहारच कळायला तयार नाही. एका गावचा सरपंच त्याच्याकडं 5 वर्षाचा पैशाचा खेळ जर काढला तर सगळे मिळून 50 लाखाचा खेळ. किती लाखाचा खेळ? 5 वर्ष त्याच्या हातून 50 लाखाच्या योजना राबवल्या जातात. 5 वर्षात त्या 50 लाखातला रुपया जरी खाल्ला यांनी तर 50 चौकशीचे अर्ज येतात. आणि त्या 50 लाखाच्या बजेटसाठी हा सरपंच व्हायला 1 कोटी रुपये घालतो. कोणत्या बापाने सांगायचं? यालाच कळलं, कोणालाच काय कळलं. अरे म्हणजे सरपंच झाला तू, किती खर्च आला? 1 कोटी रुपये आला. मग मला सरपंच पट्टे कोणत्या लग्नात गेलो का नाव निघायचं. याची पक्की चिरलेली असती. काय असती? याची पक्की चिरलेली असती. लोकांना काय म्हणतो, सरपंच आपण नाव घेतलं का हसतो. लोक म्हणतात मुर्द्या पुढच्या टाकाला उभा राहता दाखवतो. मग लोक हे पुढच्या टाकाला 1.5 कोटी घातली. लोकांनी झटका ठेवून दिला. म्हणजे टाकला काय बोल थोडी आला. मग अशी उलथावलतीच्या नादी लागण्यापेक्षा त्या ध्रुव बाळासारखं अशा पदावर जा की जिथं तुम्हाला कोणी उठू देणार नाही. हरिभक्त परायण कधी माझी होतो का? नाही. मनुष्य जीवनामध्ये आयुष्यभर एखादी पत्नी एखाद्या पतीची कधी माझी होते का? नाही. आता व्हायला लागली. म्हणजे पहिला सोडा, दुसरा केला, तिसरा केला. हे भंगाडेला समाजाचं लक्षण आहे. आणि आमच्या समाजाचं लक्षण काय? जिने लग्न केलं, ज्या नवऱ्याबरोबर गेली, बाप म्हणतो तुझी त्या घरातून काय निघाल? मौतच निघाल, दुसरं काय निघणार नाही. मग त्या आया बाया आपल्या कशा व्हायला सासुरवासात असू द्या, गरिबीत का असू द्या, दुखण्या भाण्यात का असाना, त्या घरात रोज आठवायच्या माझा बाप काय म्हणलाय, तुझी त्या घरातून काय निघाल? मौतच निघाल. तशी तू घरातून बाहेर निघूच शकत नाही. मग ती आया बाया संसार करायची. आता काय संसार चालू होऊन महिना झाला ते लगेच फोनवर कार्यक्रम चालू आहे. नोटीस देऊन टाक, त्याला नोटीस देऊन टाक, मोकळं करा आम्हाला. 5 लाख रुपये झालं. लग्न यासाठी केलं. साऱ्या गावाला जीव घातला, आमंत्रण दिलं, आशीर्वाद घेतले. आशीर्वाद तरी कोणाचे घ्यावा? देवाचे घ्यावा, साधू संतांचे घ्यावा. आशीर्वाद घेतले भामटेंचे. म्हणले अमुक अमुक डायरेक्टर एका लग्नात उभा राहिला. म्हणले आशीर्वाद द्यायला उभा राहिला. बाई बघ ना, म्हणले लग्न 12चं लावतो 4 वाजता आणि आशीर्वाद परत ठेवतो, यादी काढतो. आशीर्वाद संपायला तयार नाही. एक जण उठला, मला यांचं कल्याण हो, यांच्या संसाराचा गाडा सुखाचा चालू. आता मी खाली बसलो होतो, मला ना कोण होय? म्हणले हे आमच्या कारखान्याचे डायरेक्टर. मी हळूच विचारले यांचा संसार कसा चालला? यांची पहिली बायको सोडून दिली, दुसरी अशी निघाली, आता तिसरीच्या मागे लागलाय आणि हा आशीर्वाद देतो. काय? तुमचा संसार सुखाचा हो. यांनाच आशीर्वादाची गरज आहे. भाऊ नीट ऐकून घ्या. आशीर्वादाच्या फॅडमध्ये आम्हाला समजायला काय चाललंय ते. आशीर्वाद देवाचे घ्यावेत, भगवंताचे घ्यावेत, पांडुरंगाचे घ्यावेत, आशीर्वाद साधू संतांचे घ्यावेत. पण साधू कुणाला म्हणावं याची व्याख्याच माहित नाही. भलत्याला साधू म्हणून बसलो. आमचे महाराज लोक आम्हाला आमचे संसार नीट चालवत आहे ना, आणि तुमच्या संसाराचा आशीर्वाद देण्याची आमची लायकी नसताना फक्त महाराज 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 म्हणून डोक्यावर घेतले, डोक्यावर घेऊन नाचायला लागले. आम्हालाही मजा वाटली. वा वा वा, सरगाव माझ्या पाया पडते. बरोबर, सरगाव माझ्या पाया पडते. आमचा मोठेपणा, तुमचा मोठेपणा कशात? आमच्या पाया पडण्यात. आणि आमचा मोठेपणा कशात? तुमचं डोकं आमच्या पाया पडलं म्हणून. असा भ्रामिक परमार्थ जो चालू झाला ना, इथून याची काय लागली? वाट लागली मला वाटली. आता म्हणून या मेजरच्या धाव्याला आमचे विठ्ठल मेजर, नाव तरी किती पवित्र आहे बघा. विठ्ठलराव, किसनराव आणि लोंढे पाटील. विठ्ठल नाव काय? नावाची ताकद किती? विठ्ठल विठ्ठल म्हणता कापे यम यम सुद्धा थरथर कापत विठ्ठलाच्या नावाला घेतलं तर. असा ताकदीचा. आणि किसनराव म्हणजे काय? भगवान कृष्ण, ज्याने या जगाचं कल्याण आपल्या वाणीतून तर केलं पण आपल्या वागण्यातून पण करून दाखवलं. असा योगेश्वर भगवान कृष्ण ज्याचा बाप आहे, असा विठ्ठल मेजर
10 दिवसापूर्वी आपल्यातून गेला. मी तुम्हाला परमार्थाची अंग सांगत होतो. परमार्थ म्हणजे भजन नाही, परमार्थ म्हणजे भक्ती नाही, परमार्थ म्हणजे देवदेव नाही, तर परमार्थ 3 अंगाने करता येतो. किती अंगाने करता येतो? 3 अंगाने करता येतो. ज्ञान, कर्म आणि भक्ती. बरोबर का? नीट ऐकून घ्या. हे 3 अंग जोपर्यंत तुमच्याकडून घडत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ घडत नाही. नाहीतर तोंडात भगवंताचं नाव आणि हातात भलतंच काम, त्याचा परमार्थ घडत नाही. अजूनही हाताने सत्कर्म करायचं आणि मुखातून दुष्वचन वाचायचं, याचाही परमार्थ घडत नाही. म्हणून 3 अंगाने परमार्थ, ज्ञान, कर्म आणि भक्ती. आमच्या मेजरने आयुष्यभर या जगाच्या कल्याणासाठी या सैनिक दलामध्ये काम केलं. हे काम परमार्थातलं सर्वोच्च काम आहे. अरे एक सैनिक ज्यावेळेस एका सीमेवरती त्याची ड्युटी चालू करतो ना, जेव्हा तो त्याच्या कार्यावर असतो, बंदूक असते गळ्यामध्ये, नजर असते समोर, शत्रू येतोय का, शत्रू काय करतोय, शत्रूच्या हालचालीकडे लक्ष देतो. त्याची ड्युटी संपते कधी? 8 घंट्यात, 12 घंट्यात. जोपर्यंत त्याला सोडायला दुसरा माणूस येत नाही तोपर्यंत त्याची ड्युटी संपत नाही. म्हणजे एखाद्या सैनिकाला जर सीमेवरती उभा राहताना 3 दिवस दुसरा कोणी माणूस आला नाही तर तो त्याच्या कर्तव्यातून यत्किंचितही ढळत नाही. आमच्याकडे काय झालं? मास्तर म्हणलं मला मीटिंगला जायचं. दुसऱ्या मास्तरला म्हणलं तू येतो का? नाही तुझा मी येतो मागून. पोरं म्हणले कुठे गेले गुरुजी? गुरुजी गेले मीटिंगला. दुसरे का नाही आले? येतो म्हणले. चाललाय दिवसभर शाळा. या आमच्या शाळा लोक मध्ये शाळा करू नको, शाळा करू नको का म्हणतात माहिती का? कारण शाळा आणि शाळा करणं याच्यात फार अंतर नाहीये. गुरुजी लोक असतील तर प्रामाणिक माफ करा, मला प्रामाणिक माफ करा. मी पण गुरुजी आहे, मी पण एका कॉलेजचा प्राध्यापक आहे, एका कॉलेजचा विभाग प्रमुख आहे. मी डॉक्टरकी शास्त्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवणारा शिक्षक आहे. पण प्रामाणिकपणा शिक्षकी पेशात राहिला नाही. का राहिला नाही? कारण आम्ही शिकवतो पैसा करता, पगार मिळतो म्हणून शिकवतो नाही. शिक्षकी पेशातलं गुरुत्व हे अंतःकरणापासून असेल तर आमचे गुरुजी रविवारी शाळेत यायचे. त्यांना कुठे जीआर नव्हता. गुरुजी म्हणायचे पोरांनो उद्या या, उजळणी घ्यायची आपल्याला. का बरं म्हणायचे? कारण त्यांच्या अंतःकरणापासून त्यांना मुलांबद्दल काय असायचे? आस्था असायची. असो, कोणाला नावं ठेवत नाही. सांगतो काय, सैन्य दलामध्ये एखाद्या सीमेवरती हातात बंदूक घेऊन शत्रूपासून आपल्या स्वकीयांचं रक्षण करणारा सैनिक हा पंढरीच्या पांडुरंगाच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यापेक्षा 1000 पटीने अधिक परमार्थिक असतो. हे समजून घेतल्याशिवाय परमार्थाचं सत्य रूप तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून जनाबाई या ओवीमध्ये म्हणते, अभंगामध्ये म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या घरात ज्ञानेश्वरी असेल तर संध्याकाळी तुमचे नातू घ्या, तुमच्या नाती घ्या. आणि म्हातारी माणसं आणि नातू यांचं जमत असतं. हे आमची तरुण पिढी जी आहे ना, ही तरुण पिढी सगळी पळापळीमध्ये असते. म्हणून ज्या घरात आजी आहे त्याची नात संस्कारित असते. जर एखाद्या आईला घमेंड असेल की आजीला वाहिनी काढून मी माझी नात सुधरून दाखवते, तर तुझ्यासारखी भंगार बाई जगात कोणी नाही. तुला ताकदच नाही सुधारायची. 2 पिढ्यामध्ये एकमेकाची जमणारी पिढी कोणती? नातीचं आजीशी जमतं, आईचं लेकीची पटत नसतं. नातीवर संस्कार फक्त आजीच करू शकते, आई करू शकत नाही. वाक्य नीट ऐकून घ्या. नातवावर संस्कार फक्त आजार करू शकतो, बाप करू शकत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज खूप पटवून देतात या परमार्थामध्ये. एका ठिकाणी एका श्लोकामध्ये एका ऋषींनी सांगितलं, माता शत्रू पिता वैरी. अरे बाप शत्रू आई वैरी, माता शत्रू पिता वैरी, यौन पटती बालिकेन न शोभती सभामध्ये हंस मध्ये बको यथा. अरे जो बाप आपल्या पोरांना शिकवितच नाही, जी आई आपल्या मुलींवर संस्कार करीत नाही, ती नालायक नाही तर पण म्हणायची. ही जबाबदारी काय सरकारची का? सरकारने ठरवलंय की पोरं शिकवायचे. आपलं शिक्षण ही आपली जबाबदारी आहे. आपली मुलं सुसंस्कारित झाली पाहिजे.
याच्यासाठी कोणता गुरु जगात बोलवण्याची गरज नाही. ज्याच्या आईने पहिल्यापासून मुलीवरती आपल्या वागण्यातून संस्कार केले, ज्याची आई सोज्वळपणे राहते, जिच्या आईच्या डोक्याचा पदर आईच्या डोक्यावर आहे, तिची पोरगी काय करणार? पदर डोक्यावरच ठेवणार. पण जी आता 50 वर्षात 25 वर्षाचं नाटक करते, तिची पोरगी लहानपणापासून नाटकातच असते ना. बघा तुम्ही बारीक अभ्यास करा बायांनो, बारीक अभ्यास करा. तुमचं वय 60 वर्ष, दाखवता किती? 25. तुमची लेक 15 वर्षाची, काय करणार? दाखवणार 25. मग 25 वर्ष दाखवणार. बघा कमी वयात सौंदर्याचं प्रदर्शन करणाऱ्या मुलींना संस्कारामध्ये कुठेतरी अडचणी येणार आहेत, याचं चिंतन ठेवा. आणि म्हणून सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आता पंढरपूरमध्ये काय आहे म्हणून डोळा पाहायचं? चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी हा पांडुरंग का पाहायचा? कारण चंद्रभागा ही नदी नसून भीमा नदीची एक कोर आहे, चंद्राप्रमाणे कोर. आता शेवटी शास्त्र सांगतो, विज्ञान सांगतो आणि माझं प्रवचन संपवतो. विठ्ठल मेजर यांच्या पत्नी मंगलताई, यांचा मुलगा किरण भाऊ, यांची मुलगी सोनाली, शेरणी, माधुरी, नातवंड एवढा मोठा परिवार यांचा आहे. आणि यांच्या सगळ्या सुनाबाळांनी याच्या आजारपणामध्ये सेवा केली. कारण यांनी देशाची सेवा करताना आपल्या कुटुंबाची सेवा केली. हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसाराचा गाडा तर यशस्वी हाकला, पण या जगामध्ये या परमार्थाचं अतिउच्च स्थान असणारं आमचं सैन्य दलाचं जबाबदारीने ज्याने आयुष्य घातलं, त्याच्या या झालेल्या त्याच्या संततीत या प्रवचनातून 2 गोष्टी विज्ञानाच्या सांगतो. चांगलं वागणाऱ्या माणसाला देवाचं नाव घ्यायची गरज नाही, आणि वाईट वागणाऱ्या माणसाने आयुष्यभर जरी भजन केलं तर त्याचं कल्याण होणार नाही. नीट लक्षात ठेवा. म्हणून तर एका ठिकाणी सांगितलंय, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प कभी तुम बन न सको तो कांटे बनकर मत रहना. का बरं? मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. हे तत्वज्ञान आहे, आणि हे तत्वज्ञान आम्हाला समजलं पाहिजे. समाज चांगलं म्हणो वाईट म्हणो, समाज सगळ्यांना नाव ठेवतो. वड्या वाचला लोक हे काय वड्या वाचला, याला वाटतं उतरव खाली, उतरला कधी टिकली तुझी, म्हणजे बघा तुम्ही काही करा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. पण त्या नावं ठेवण्याकडे लक्ष न देता अंतःकरणापासून ज्याला खरोखर भक्ती करायची असेल, या चंद्रभागेची जी व्यवस्था आहे, जर पाणी वक्राकार दिशेने जर पळवलं तर त्याच्यामध्ये चुंबकीय तत्वज्ञानाचा विकास होतो. शास्त्र सांगतो तुम्हाला. शेतकरी धर्मामध्ये आम्हाला जर एखादा वाफा भरायचा असेल, बरं का पावली बारीक अभ्यास करा, एखादा वाफा भरायचा असेल आणि त्या वाफ्यातला एखादा टक्का चढावा असेल, तर आम्ही काय करतो? कारण पेरलेलं असतं, ती माती तर वरता येत नाही, मग आम्ही काय करतो? एसनी टाकतो. काय टाकतो? एसनी टाकीत पाणी सोडतो. चढतं का नाही पाणी? बरोबर चढतं. मग चढे. आता हे विज्ञान आमच्या पुस्तकात नाहीये, पण जेव्हा वावरात भरायला दारोळ्या जातो, आता तर काय दारोळ्या जायचं, आता बटन दाबितो, काय तिकडं जाईन तिकडं तसं चालन तिकडं. या सगळ्या काय निघाल्या? माजलेल्या आसाम्या निघाल्या. आता माजलेल्या आसाम्या निघाल्या. डॉक्टरकडे गेले ना, त्याला आजार कळला नाही ना, त्याचा आजार औषध लिहून देतो, जसं जमन तसं त्याचा गुणी त्याचा. अरे काय चाललंय आमचं? शास्त्र आणि विज्ञान याचा इतका तंतोतंत समाजामध्ये वापर असावा की एक सुद्धा गोष्ट विनाकारण करू नये. डॉक्टरकडे गेलं, बघा औषध लिहून देतो, लोक गुण आला, पण त्या 10 पैकी 1 औषध कामाचं होतं, 9 बिनकामाची औषधं खाऊन तुझं वाटोळं झालं. त्याचा अभ्यास कोण करणार? त्या वावरामध्ये झटपट पिकाच्या नादात हल्ले रोटे वावराचे केले गोटे. आमच्या बापदारीने गुरसून ठेवलेले वावर गेल्या 5-10 वर्षामध्ये आम्ही इतकी वाट लावून टाकली का जो ट्रॅक्टर रोटा हाताला येतो, मी तुम्हाला लिहून देतो, त्या ट्रॅक्टरवाल्याला फोन करा, आपलं नांगरायचं होतं कोणतं, तेच जर रोटा हाकलेलं ते तुम्हाला सवड नाही. त्याला माहिती आहे 2000 काय 4000 दिले तरी याच्याच्याने नांगरून होणार नाही. यांनीच त्याचं काय केलं असतं? वाटोळं केलं असतं. ते म्हणतो मला सांग बरं का, मी आला असतो पण मला सवड नाही. मग याच्या ताब्यात कोण येतो? ज्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला, ताजा ट्रॅक्टर, आम्हाला या आपल्या वावरात, याला ॲडव्हान्स देतो, 2000 ॲडव्हान्स दिली. याला वाटलं काय ताजा गेला भेटलं, जेव्हा याची फागाटी, याची जेव्हा विनंती, उरलेले पैसे मागायला जातो, देतो तुला, थांब, देतो.
आपण म्हणतो ना मिरच्याच्या खाया, मिरच्याचं खळं कधी नसतं, त्याच्यामुळे मिरच्याच्या खाया कधी भेटत नाही, याची पक्की जिरती. आणि मग 4-5 वर्षांनी म्हणतो मी धंदा सोडला, मी फक्त मायापुरता ट्रॅक्टर ठेवलाय, मी काय धंदा करीत नाही. मग हा नवीन कोणतरी घेतला की त्याच्या मागं लागतो, हो साहेब ट्रॅक्टर घेतला का, या आमच्या वावरात उद्या, या आमच्यावर. मग हे नवीन गिरायक हे सापडू 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 शेवटी आता काय झालंय, वावराची वाट लागली. अरे आमची तर पहिलीच लागली होती का नाही, आमची तर कवाच लागलेली वाट आमची. ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी हा समाज पुरा भांडाळा. वयाला फक्त गड्यामध्ये काय दिसतो, दोषच दिसतो. गड्याला वयामध्ये काय दिसतो, दोषच दिसतो. अरे या लग्न संस्थेमध्ये इतकी ताकद होती की ज्याच्याशी लग्न केलं तो परमेश्वर. जगात श्रेष्ठ कोण आहे, बाईने आयुष्यभर म्हणावा माझा नवरा जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण तिच्यासाठी श्रेष्ठ कोण, तिचा नवरा. आणि गड्याला विचारावं जगात सुंदर स्त्री कोणती, तर त्यांनी सांगावं माझी बायको सोडून मला दुसरी सुंदर स्त्री माहित नाही. हा इकडं तिकडं फोटो पाहतो, एखाद्या पिक्चरचं पोस्टर पाहतो, आयला अशी बायको असते तर बरं झालं असतं, त्याच्या नवऱ्याला विचारून पहा कशी येते, मग तुला कळलं तुझं कसं चाललं ते. असा आगीतून निघून फुफाट्यात पडण्यापेक्षा चाललंय त्याच्यात समाधान, ठेविली अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे तत्वज्ञानाची भाषा व्यवहारात परिवर्तित करण्यासाठी या प्रवचनातून 2 गोष्टी सांगतो. त्या चंद्रभागेमध्ये जेव्हा पाणी पळतं, आता पळत नाही बरं का, आता पळत नाही, आता त्याच्यावर डॅम झाला, आता बळच सोडित का सोडित म्हणजे लोक येतात म्हणून. पण जेव्हा गतिमान चंद्रभागा, कोणता महिना, आखाडाचा महिना, आखाडाच्या महिन्यामध्ये जेठोळीचा पाऊस पडून जेव्हा पाण्याचा पूर येतो, त्या पुरातून वाहणारं चक्राकार पाणी, त्याच्यामध्ये झालेलं चुंबकीय तत्वज्ञान माणसाला पवित्र करतं, माणसाचं आरोग्य सुधारतं. म्हणून जो आषाढी एकादशीला वाहत्या चंद्रभागेमध्ये चक्राकार गतीने असणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करतो त्याचे त्वचा रोग निघून जातात. आता वर पट झाले महाराज, जो पंढरपूरला जाऊन येताना फोन करतो, डॉक्टर साहेब घरी आहेत का, अहो मी करमाळ्यात आहे, आलो बरं का, एक खाट ठेवा, 2-4 सलाईन भरायची होती. काय कोणी कुणाचा म्हटलं का रे, नाही 10-15 दिवस दिंडीत होतो, हे बरसांत पडतं चांगलं जातलंय, काय झालं मी, मला सलाईन भरा. मग त्याला म्हणून जातो काय पंढरपूरला, नाही म्हणला पंढरीची वारी चुकवायची नाही. आता आमचे महाराज लोक पटू सांगायचे, अरे पांडुरंग तुझ्या घरात आहे, पांडुरंग तुझ्यात आहे, देव पहावयाशी गेलं देवाची होऊन ठेवलो, झालो का आम्ही देव, नाही आम्ही म्हणतो देव तिकडे आहे. ज्याला देव व्हायचं असते भावे गावे गीत चित्त करोनिया शुद्ध, तुझ भावा है देव तरी हा सुलभ उपाव. कोण म्हणतं, तुकाराम महाराज म्हणतात. आता लय प्रवचन मोठं नको, छोट्यात सांगतो. या मेजरचा विषय जीवाला ज्याच्या पुढे याचं दृश्य दिसेल, एक परोपकारी माणूस, आपल्या संसारामध्ये समाजाप्रती सद्भावना ठेवणारा माणूस, या देशाच्या संरक्षण दलामध्ये असताना प्रामाणिक सेवा देणारा माणूस, आणि आज आपल्यातून गेला. माणूस गेल्यावर माणसाचं महत्व कळायला लागतं. जोपर्यंत घरात माणूस आहे, बायको माहेराला गेल्यावर बायकोची भाकरी किती चांगली असते हे 10व्या चपात्या खाताना, रोट्या खाताना कळतं की रोटी तुटत नाही. आईला आमच्या घरात चांगलं बॉम्बला तर होतो, 25 राहिली 25 राहिली. पहिले बाया तर कशा ठोको काढायचे, काही नसलं तर मीठ जास्त झालं ते बाया ठोकली. आता बाया ठोकायचे दिवस गेले, आता याला ठोकायचे दिवस आले. कारण आता 1,500ची मालकीन व्हायची, हा मुसोबा रुपयाचा मालक नाही. याला काही दिवसांनी बायाच्या पाया पडून नाही घर चालवावं. काही दिवसांनी लोकांचं बारीक अभ्यास करायला जास्त बोलत नाही, कारण कसं आहे विषयांतर नको. पण दिवस वाईट आले. पूर्वी स्त्रीमुक्ती चळवळ असायची, अजून 5 वर्षांनी या देशामध्ये पुरुष मुक्ती चळवळ चालू झाल्याशिवाय आज समाज राहणार नाही. हे उलटे होतो ना, गंगा उलटी व्हायला लागली, चक्र फिरलं. हे काय झालं, कलियुग आलं. कलियुग आलं म्हणजे काय झालं, ते गाणं पिक्चर मध्ये ऐसा कलियुग आएगा कौवा मोती खाएगा, तसं हे उरफाट चक्र चालू झालं. याच्याबद्दल न बोलता स्त्री ही नेमकी पुरुषाची अर्धांगिनी असते हे वाक्य धर्माने सांगितलं. असं कुठं लिहिलं नाही की पुरुष हा स्त्रीचा अर्धांग असतो. म्हणजे स्त्री प्रधान संस्कृती आपली नाही, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो. लग्न झाल्यानंतर बाई गड्याच्या घरी जाते, असा कधीच घडत नाही. अपवाद सोडला तर ही गडी बाईच्या घरी गेला, असं कधी होत नाही आणि तसं होणार नाही. कारण धर्म रक्षती
रक्षिता. म्हणून आजच्या या 10व्याला तुम्हाला 2 विनंती करतो की परमार्थ हा डोळसपणे करावा, चांगल्या गुणांनी करावा, चांगल्या विचारांनी करावा आणि अंतःकरणातून करावा. उजून ढोंग करणारा, डामडोल करणारा, आपली दांभिक प्रतिष्ठा निर्माण करणारा परमार्थ कधी फलित होत नाही. नामदेव महाराज पुष्कळ मोठा विद्वान होता, पण त्याला अहंकार चिटकला. देवाने त्याच्याकडे ढुकून पाहिलं नाही. जनाबाई बिचारी गुलाम होती, पण स्वाधीन होती, तिला कुणी जाऊ देत नव्हतं. देव तिच्या जात्यावर येऊन दळायचा. याचा अर्थ देव भावाचा भुकेला आहे. म्हणून अंतःकरणात भाव ठेवा आणि मग भक्ती करा. भाव नसेल तर भक्तीचा उपयोग नाही. म्हणून तर महाराज म्हणतात, भाव हित देव हित संतांची वाणी, आचारा वाचुनी पाहिला का कुणी. आणि म्हणून लोंढे मेजरच्या या 10व्याला त्यांच्या